नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज जवळजवळ सकाळचे 7:30 वाजून गेलेत आणि आजही धुकं चांगल्या पद्धतीने आहे। आज जवळजवळ 11 जानेवारी 10 ते 11 जानेवारी आहे आज आणि धुकं जास्त प्रमाणात पडलेलं आहे आणि निश्चितच दव हे तुम्ही बघू शकता। ह्या कांदा पिकावरती चांगल्या पद्धतीने दव पडलेला आहे आणि करपा रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव चांगल्या पद्धतीमध्ये आहे। आता या ठिकाणी जो करपाचा प्रादुर्भाव आहे हा आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ। हा ठिकाणी हे पान बघा, हा जो पातीचा हे आहे या ठिकाणी हे बघा, चांगल्या पद्धतीने करपा ऍक्टिव्ह आहे, करपा जळालेला सुद्धा आहे किंवा इथे खाली सुद्धा बघू शकता। चांगल्या पद्धतीमध्ये ह्या दवधुक्यामुळे या ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्याला जाणवत आहे। आता इथे चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतो, जवळजवळ सगळीकडे शेंडे धरले, दवधुक्याचा प्रादुर्भाव जास्त आहे। तर निश्चितच आपल्याला याच्यामध्ये बुरशीनाशक खूप महत्त्वाचं आहे। तर बुरशीनाशक महत्त्वाचं असताना किटाझिन M45 आणि या क्लायमेटमध्ये थंड वातावरण, गरम उष्णता राहू शकते, तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिओथ्रिनचा स्प्रे करून घ्या। त्याचबरोबर फुगवणीची अवस्था राहील, थोडंसं आपटेक स्वरूपामध्ये सायझर जरी वापरलं तरी चालणार आहे। तर हे 3 स्प्रे या ठिकाणी मारून घ्या आणि विशेष म्हणजे स्टिकर चांगला वापरा, रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळाले पाहिजे। स्टिकर, मिओथ्रिन आणि किटाझिन M45चा स्प्रे काढून घ्या, रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील। धन्यवाद।